नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आमच्या इथे सोसायटीमध्ये जो हा वार्षिक कार्यक्रम झाला होता, तर आमचा जो त्याच्यामध्ये आम्ही परफॉर्मन्स केला होता, तो मी तुमच्यासोबत डिटेल पूर्ण सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर केला आहे. आणि त्या एका ताईंनी मला विचारलं, की "ताई, त्याला कॉपीराईट येत नाही आहे का?" तर कॉपीराईट म्हणजे मी त्याला मॉनिटाईजच नाही केलं. आपण प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे मॉनिटाईज करू शकतो किंवा नाही करू शकतो, ते आपल्या हातात असतं. तर म्हणून मी त्याला मॉनिटाईज नाही केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि बघा, आम्हाला प्रत्येक जे आम्ही कमिटी मेंबर आहोत ना, प्रत्येकाला किती सुंदर आणि छान असे हे बॅच दिले. आणि एक असं बॅच जरी लावला ना आपण, तरी आपल्याला असं वेगळंच फीलिंग येतं खूप छान. तर बघा, प्रत्येक जणाला मी तुम्हाला दाखवते, की प्रत्येकजण कामात सुद्धा बिझी होतं आणि त्यातल्या त्यात छान असा परफॉर्मन्स करणार होते आम्ही सगळे. तर म्हणून परफॉर्मन्स वाईज आम्ही जे जे आमचे कॉस्ट्यूम होते ते सगळ्यांनी घातले होते. तर आमचा डान्स तुम्ही बघितलात आणि तुम्हाला कन्सेप्ट पण कळला असेल, की कसा होता आमचा कन्सेप्ट. नसेल बघितला तर नक्की बघा. खूप सुंदर सगळ्या महिलांनी मिळून खूप छान परफॉर्मन्स केलेला आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात तर आम्हाला खूप लवकर करायची होती. पण नेहमीप्रमाणे उशीर हा होतोच, तर तसंच थोडासा उशीर सुरू झाला कारण लोकं आल्याशिवाय आपण कार्यक्रम सुरू करण्यात काही अर्थ नसतो. तर म्हणून हळू-हळू लोकं येईपर्यंत, मुलांची तयारी होईपर्यंत वगैरे हा वेळ जातच होता. तर म्हणून आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आजचं जे अँकरिंगचं काम दिलं होतं, ते पण आम्हाला महिलांनाच दिलं होतं. तर पण सगळ्यांनी ना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांच्या त्यांच्या परीने खूप छान पद्धतीने पार पाडल्या. तर सुरुवातीला बघा, जे आमच्या सोसायटीमधले जे वरिष्ठ नागरिक आहेत, काका, मावशी, तर आजी, आजोबा, तर त्यांच्याकडून दीपप्रज्वलन करून घेतलं. म्हणजे बाहेरच्यांना बोलवण्यापेक्षा, म्हणजे बाहेरच्यांना तर आपण इतर वेळी बोलवतोच, पण त्यापेक्षा आपल्या इथलेच जे प्रौढ लोकं आहेत, ज्यांचा नेहमी आपल्याला ज्यांचा अनुभव आपल्याला खूप कामास येतो, ज्यांची साथ आपल्याला नेहमी भेटते, तर अशा लोकांकडूनच का नाही आपण, म्हणजे त्यांना का नाही तो मान द्यायचा. तर म्हणून त्यांच्या थ्रू कार्यक्रमाला सुरुवात झाली. दीपप्रज्वलन झालं. त्यानंतर मग एक-एक परफॉर्मन्स सुरू झाले. तर मुलांनी, मी तुम्हाला सांगू, की इतके सुंदर-सुंदर परफॉर्मन्स केले. आणि लहान-लहान मुलांनी, अगदी छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांनी खूप छान परफॉर्मन्स केले. त्यानंतर म्हणजे आज त्या दिवशी 26 जानेवारी होती. तर त्यानिमित्ताने बऱ्याच जणांनी, सगळ्यांनी जे देशभक्तीपर गीत आहेत ना, त्याच्यावरती छान-छान परफॉर्मन्स केले. तर ह्या छोट्या ताईने बघा किती मस्त, जो "झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा" हे जे गाणं आहे ना, त्याच्यावरती इतकं सुंदर परफॉर्मन्स तिने केला. म्हणजे मुलं आजकाल जिथे रील्स, शॉर्ट्स आणि जे म्हणजे नवीन-नवीन गाण्यांमध्ये, हिंदी गाण्यांमध्ये वगैरे जिथे बिझी आहेत, तर तिथे मुलं आपल्या सांस्कृतिक गोष्टी घेतायत, आपल्या सांस्कृतिक गोष्टींवरती काहीतरी करतायत छान. तर ती खूप चांगली गोष्ट वाटते आणि त्यातून खरंच मुलांमध्ये जे आहे ना, संस्कार जे घडवण्याचं काम आहे ना, ते ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा होतं. आणि मुलांना एक स्टेज डेअरिंग येते, लोकांसमोर वावरण्याची, लोकांसमोर काहीतरी करून दाखवण्याची. तर ह्या दोघींनी तर अक्षरशः म्हणजे भगवद्गीतेमधले श्लोक, एका ताईने श्लोक म्हटलं आणि एका दीदीने त्याचं छान म्हणजे अर्थ समजावून सांगितला. तर मला त्यांचं इतकं आवडलं ना, की म्हणजे मुलं हा विचारही करू शकतात. हीच गोष्ट अगदी आश्चर्य करून सोडणारी होती. तर आपण नेहमी मुलांना म्हणत असतो, की मुलं हल्ली फक्त मोबाईलमध्ये बिझी आहेत. फक्त म्हणजे नवीन गोष्टी, दुसऱ्याच गोष्टींच्या मागे आहेत. पण तसं नाही आहे. बघा, आपण जसं मुलांना घडवू ना, तसे मुलं घडत जातात. फक्त त्यांना त्या वातावरणाची गरज असते. तर ही सगळी आमची कमिटी आहे, महिलांची कमिटी, जी स्पेशली यावर्षी संपूर्ण जे कार्यक्रम होणार आहेत, म्हणजे जे पण सणसूद आपले होणार आहेत, तर त्या सणांच्या निमित्ताने जेही कार्यक्रम होणार आहेत, तर त्या सगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी आमच्या या महिला मंडळाला दिली गेलेली आहे. आणि सध्या तरी 2 कार्यक्रम अगदी छान यशस्वीरित्या पार पडलेत. सगळेच खुश आहेत, म्हणजे आम्ही पण खुश आहोत आणि जे कार्यक्रमाला येतात त्यांनीही ते कार्यक्रम म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एन्जॉय केले ते कार्यक्रम आणि त्याची पोचपावतीसुद्धा आम्हाला खूप छान दिली. तर असंच आमची जी ही एकता आहे ना, ती अशीच नेहमी टिकून राहू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना.
आणि बघा त्यानंतर पुन्हा म्हणजे मध्येच कोणाचं सिंगिंग, मध्येच थोडेसे डान्स, मध्येच कोणी कविता म्हणतंय, असं सगळं मिक्स करून करून छान कार्यक्रमाची अरेंजमेंट केली होती. आणि हे कार्यक्रम म्हणजे फक्त एका दुसऱ्याचं काम नाही आहे, तर सगळेजण जेव्हा एकत्र येतात, काम करणारे लागतात, त्यानंतर इनिशिएटिव्ह घेणारे लागतात, त्यानंतर मार्गदर्शन करणारे लागतात. सगळ्यांचीच मदत लागते. सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा सगळ्यांचीच म्हणजे सगळ्यांच्या मनात असेल, की आपल्याला हा कार्यक्रम अगदी बेस्ट करायचा आहे, खूप छान करायचा आहे, तेव्हाच ती गोष्ट छान होते. तर त्या मुलाने बघा किती सुंदर बासुरी वादन केलं. म्हणजे मुलांमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे आणि ते अशा प्रकारे म्हणजे असे जेव्हा कार्यक्रम होतात ना, तेव्हाच ते आपल्यासमोर येतात. तर म्हणून असे कार्यक्रम होत राहणं, त्यासाठी मोठ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानिमित्ताने सगळी माणसं एकत्र पण येतात. इतर वेळी आपण खरंच आजकाल इतकी धावपळ आहे सगळ्यांच्याच आयुष्यात, की कोणाला कोणाशी बोलायला वेळच नाही आहे. पण असे जेव्हा कार्यक्रम होतात, तेव्हा छान तुम्ही एकमेकांना वेळ देता, एकमेकांना समजता आणि त्यातूनच तुमचं जे बॉन्डिंग आहे ना, ते तयार होतं आणि जिथे आपण राहतो, तिथे जर अशा प्रकारचं वातावरण असेल, तर आपली जी जागा आहे ना, आपली जी भूमी आहे ना, ती सुद्धा आपल्या हसण्याने, आपल्या आनंदाने, आपल्या सगळ्या एकत्रतेच्या भावनेने ती म्हणतात ना, ती जागासुद्धा तेवढी पवित्र होते, तेवढी पॉझिटिव्हिटी तिथे आणखीन वाढते. तर म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे. तर म्हणून कार्यक्रमाचं आजचं फक्त मी हे तुम्हाला म्हणजे एक म्हणतात ना व्हिज्युअल्स दाखवते. कारण गाणी वगैरे घेतली ना, तर खूप कॉपीराईटचे इश्यू येतात. तर त्याच्यामुळे गाणी वगैरे मला ॲड करता येत नाही आहेत. पण जितकं व्हर्बली मला तुम्हाला काही एक्सप्लेन करता येईल, छान सांगता येईल, तेवढं नक्कीच सांगण्याचा मी प्रयत्न करते. तर बघा आता आमचा डान्स सुरू होणार होता आणि खरंच सांगते, की सगळ्यांनी, सगळ्या महिलांनी इतकी मेहनत घेतली होती या परफॉर्मन्ससाठी. म्हणजे बघा मी तर आधीपासून डान्स करतेच, त्यामुळे मला इतकं खरंच काही म्हणजे वाटलं नाही, त्रास नाही झाला किंवा मला स्टेज डेअरिंगचा पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ह्या ज्या सगळ्या महिला तुम्हाला दिसतायत ना, त्यातल्या बऱ्याच अशा आहेत, की त्या पहिल्यांदा स्टेजवरती डान्स करतायत. तर त्यामुळे त्यांना कोणाच्या मनात भीती होती, कोणाला डान्स करताना प्रॉब्लेम येत होता, कोणाला शिकताना प्रॉब्लेम येत होता. पण तरीही सगळ्या गोष्टींवर मात करून सगळ्यांनी खूप, खूप, खूप छान परफॉर्मन्स केला. आम्हाला बघा सगळ्यांनी उभं राहून स्टँडिंग ओवेशन दिले सगळ्यांना. तर खरंच खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं आणि तो आनंद जो आहे ना, तो सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. आणि तुम्हाला माहिती आहे, की ज्या ठिकाणी घरातली स्त्री आनंदी असते ना, तर ते घर आपोआप आनंदी व्हायला सुरुवात होतं. तर हा एक परफॉर्मन्स आहे ना, हा पण खूप छान केला. ह्याही दोघी महिलाच आहेत आणि यातली जी दादा कोंडके बनली आहे ना, ती तर माझी मैत्रीणच आहे. पण मीच तिला ओळखू नाही शकली. इतका सुंदर परफॉर्मन्स तिने केला. ती नंतर जेव्हा मला भेटली ना, तेव्हा मी तिला म्हणजे तेव्हा ती मला म्हटली, की "तुला परफॉर्मन्स कसा वाटला?" तर म्हटलं, "कुठला परफॉर्मन्स?" तर म्हटलं, "मी दादा कोंडकेचा परफॉर्मन्स केला होता." ते ऐकून मला इतकं आश्चर्य वाटलं ना, मी तिला म्हटलं, "काय बोलतेस तू?" कारण इतर वेळी ती इतकी म्हणजे अशी सोज्वळ, अशी छान नाजूक अशी वेगळीच राहते आणि हे तिचं म्हणजे रूप आहे ना, मी पहिल्यांदाच बघितलं. तर म्हणून भारी, एक नंबर. बघा तुम्ही खूप छान दोघांनी डान्स केला. त्यानंतर काही पुन्हा गाणी झाली, गाण्यांची मैफिल झाली. तर बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी म्हणजे गाण्याचा आनंद घेतला आणि कराओके होतं, तर कराओकेवरती सगळ्यांनी गाणी गायली. त्यानंतर हा एक लास्ट परफॉर्मन्स डान्सचा जो आहे तो होता. तर ह्यावेळेला बघा आमच्या दोघींची पार्टनरशिप होती म्हणजे श्रद्धा आणि मला दोघींना अँकरिंग करायचं होतं. तर शेवटी ना आम्ही खूप विचार केला होता, की आपण एकदम भारी अँकरिंग करू, खूप कॉमेडी करू वगैरे. पण असं होतं ना, की शेवटी जसा कार्यक्रम संपत येतो तसं लोकांना जेवणाचे वेध लागतात आणि कार्यक्रमाकडे थोडं दुर्लक्षच होऊन जातं आणि परफॉर्मन्स इतके होते, की संपत नव्हते. त्यामुळे लोकं आणखीन कंटाळले होते. तर म्हणून आम्हाला मग शेवटी आमचा जो उत्साह आहे, तो आम्हाला तर कमी करावा सगळ्यांच्या लागला. चेहऱ्यावर कंटाळा दिसतोय, पण आपण न कंटाळता आता थोडेसेच परफॉर्मन्स राहिले, तर आपण त्यांना सगळ्यांना छान दाद देऊया. तर आता पुढचा परफॉर्मन्स आहे अथर्व पाढी. आपल्याकडे बघा त्याचा चेहरा किती दमलेला आहे. कधी माझा डान्स होतोय, कधी माझा
त्यासाठी सगळे जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यातल्या त्यात मी अँकरिंग हा सब्जेक्ट कधीच घेतला नव्हता, म्हणजे कधीच केलंच नव्हतं. पण पहिल्यांदा अँकरिंग केलं आणि तोही एक नवीन अनुभव, तेही काहीतरी नवीन छान शिकायला भेटलं. आणि जिथे आपल्याला खरंच काही माहिती नसते, तर तिथे आपण शिकणंच मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे. तर म्हणून मी बाकीच्यांकडून, म्हणजे श्रद्धा खूप छान बोलते, तर मग तिच्याकडून मी ऑब्झर्व करत होती की कसं ती बोलते, कसं प्रेझेंट करते. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अशा कार्यक्रमांमधून शिकायला मिळतात. तर म्हणून खूप छान, खूप धम्माल आली आम्हाला कार्यक्रमाला आणि खूप आमचं जे माइंड आहे ना, ते अगदी एकदम फ्रेश झालं. तर म्हणून असेच कार्यक्रम तुमच्या इथे सुद्धा असे छान-छान कार्यक्रम होऊ देत. त्यानंतर तुमच्या जीवनात पण सगळ्यांच्या आनंद येऊ देत. आपण फक्त घर एकट्यापुरतं राहण्यासाठी फक्त घेत नाही, तर आपण सगळे एकत्र येऊन जेव्हा अशा प्रकारे आनंद घेतो ना छोट्या-छोट्या गोष्टींचा, तर त्याने आपलं जे आजूबाजूचं वातावरण आहे, ते पण खूप छान प्रफुल्लित होतं, फ्रेश होतं, प्रसन्न होतं. तर असं थोडक्यात तुम्हाला मी कार्यक्रमाची झलक दाखवली. जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.